Hello student, last lecture we have studied what is computer security, OSI architecture model, the type of security. So next point is security services, a processing or communicating services that enhance a security of the data processing system and the information transfer of the organization that provided by the system to given a specific kind of protection. यामध्ये असं सांगितलेलं आहे की जो आपण डेटा पर्टिक्युलर जो डेटा आहे जो सेंडर करून रिसिव्हरकडे पाठवला जातो त्याच्यामध्ये पर्टिक्युलर टाईप ऑफ प्रोटेक्शन जे प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, सिक्युरिटी सर्व्हिसेस करतात. त्यानंतर आपल्याला पुढे त्यांनी दिलं आहे की 6 प्रिन्सिपल्स ऑफ सिक्युरिटी सर्व्हिसेस, त्याला आपण कॅटेगरीज ऑफ सिक्युरिटी सर्व्हिसेस सुद्धा म्हणू शकतो. त्यामध्ये फर्स्ट आहे ऑथेंटिकेशन. इन एंटिटी ऑथेंटिकेशन or the user identification, the entity or the user verify the period of access to the system resources. This mechanism helps to establish the proof of identities. यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जो सर्व्हिसेस किंवा रिसोर्सेस आपल्याला यूज करायचे आहे त्याच्यासाठी आपण ऑथेंटिकेट युजर आहे हे प्रूफ करणं जास्त गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल घेतलं तर आपण आपला जीमेल म्हणू शकतो. जीमेलमध्ये आपल्याला जर आपले मेल्स चेक करायचे असतील तर तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन करावं लागतं. लॉग इनमध्ये तुम्हाला युजर नेम आणि तुमचा जो पर्टिक्युलर पासवर्ड असेल तो द्यावा लागतो. तुम्ही करेक्ट पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला ते त्या पर्टिक्युलर रिसोर्सपर्यंत तुम्हाला ऍक्सेस दिला जातो. सेम वे तुम्ही अजून सोशल मीडिया वेबसाईट्स घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल फेसबुकमध्ये पण सेम आहे. तुम्ही तुमचं ऑथेंटिकेट जे युजर नेम अँड पासवर्ड असेल तो टाकून फेसबुकच्या सिस्टीममध्ये एंटर करून त्याचे ऑथेंटिकेट युजर आहात हे प्रूफ करून देता. त्यानुसार तुम्हाला काय केलं जातं की डेटा ऍक्सेस दिला जातो. ठीक आहे. फर्स्ट फॉर नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एटीएम मशीन. एटीएम मशीन थ्रू आपण काय करतो, एटीएमला मध्ये जातो, आपलं कार्ड स्वाईप करतो अँड आपला जो पर्टिक्युलर पिन असेल तो टाकून तुम्ही तुमचं ट्रान्झॅक्शन करता. पण एटीएम मध्ये नंबर ऑफ एटीएम्स कार्ड गेलेले असतील पण तुमचा पर्टिक्युलर पिन तो तुम्ही टाकल्यानंतर काय केलं जातं, तुम्ही ऑथेंटिकेट आहेत की नाही ते चेक केलं जातं. त्यानंतर तुमचं व्हॅलिड जो एटीएम पिन आहे तो चेक केला जातो आणि नंतर तुम्हाला बँकशी कनेक्ट करून तुम्ही जी काही ट्रान्झॅक्शन तुमची करायची आहे ते तुमची केली जातात. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ओटीपी, वन टाइम पासवर्ड. ओटीपी हा पर्टिक्युलर टाइम पुरताच व्हॅलिड असतो. पण जर तुम्ही ऑथेंटिकेट असाल, तुमच्याकडे तुम्ही जो फोन नंबर तुमचा दिलेला असेल तो करेक्ट असेल आणि तुमच्याकडेच असेल तर मग काय केलं जातं, तुमचा जो ओटीपी आहे तो तुम्हाला मेसेज थ्रू पाठवला जातो. तुम्ही नंतर एंटर केल्यानंतर तो व्हेरीफाय करून तुम्ही ऑथेंटिकेट युजर आहात की नाही ते चेक केलं जातं. मग हे झालं ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट पॉइंट इज ऍक्सेस कंट्रोल. This principle controls which type of users or resources should be able to access the data or the resource up to what extent. यामध्ये असं सांगितलेलं आहे आपण पहिल्यांदा ऑथेंटिकेट करतो, त्यानंतर नेक्स्ट ऑथरायझेशन. ऑथरायझेशन मध्ये काय केलं जातं की तुम्ही तो पर्टिक्युलर युजर आयडी आणि ईमेल आयडी टाकून तुम्ही जे सिस्टीम मध्ये ऍक्सेस घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा ऍक्सेस प्रोव्हाइड करायचा, किती ऍक्सेस प्रोव्हाइड करायचं ते कंट्रोल करण्याचं काम कुठे केलं जातं, ऍक्सेस कंट्रोलमध्ये. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या इन्स्टिट्यूटचा आपण पिऊन अँड प्रिन्सिपल घेतलं. मग पिऊनला डेटा ऍक्सेस करण्याचा जितका राईट आहे तेवढा राईट्स प्रिन्सिपलला असणार आहे का नाही. पिऊनला पर्टिक्युलर म्हणजे नंबर ऑफ थोडाच डेटा आहे तो ऍक्सेस करू शकतो पिऊन. बट प्रिन्सिपलकडे काय की सगळ्या इन्स्टिट्यूटचा जो काही डेटा आहे तो बघू शकतो प्रिन्सिपल, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. पण पिऊनकडे तो राईट असणार आहे का नाही. मग हे काय झालं, दोघंही पण ऑथेंटिकेट युजर आहेत बट त्यांचा ऍक्सेस कंट्रोल हा दोघांना पण वेगवेगळा दिलेला आहे. सेम वे तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊ शकता. दुसरं सध्या काही काही वेबसाईट्स बॅन आहेत. मग काही काही वेबसाईट्स बॅन आहेत पर्टिक्युलर कंट्रीसाठी. सपोज मग एखाद्याने त्या वेबसाईटसाठी म्हणजे ऑथेंटिकेशन पाठवलं की मला ह्या वेबसाईटला ओपन करायचंय किंवा ऍक्सेस करायचंय. मग त्या कंट्रीकडून समजणार की ह्या कंट्रीला आपण बॅन केलेली आहे वेबसाईट. सो ते काय करतात की तुमचं जे रिक्वेस्ट आहे ते डिनाय करून तुमचं ऍक्सेस कंट्रोल तुम्हाला देत नाहीत. मग हा झाला काय ऍक्सेस कंट्रोल प्रिन्सिपल ऑफ सिक्युरिटी सर्व्हिसेस. हा पॉइंट तुम्हाला समजला आहे. ऍक्सेस कंट्रोल इज वन ऑफ द थिंग अंडर ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन जर तुम्हाला ऑथराइज तुम्ही जर पर्सन असाल तर तुम्हाला हा ऍक्सेस कंट्रोल दिला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज
confidentiality. It means that content of the message when transmitted across the network must remain confidential, that is, it intended to receive and the one of the ill should be able to read this message. कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं नंबर ऑफ टाईप ऑफ अटॅक्समध्ये ऍक्टिव्ह अटॅक्स अँड पॅसिव्ह अटॅक्स. त्यामध्ये बघा कॉन्फिडेन्शियलिटी कशी मेंटेन केली होती की आपण ए कडून बी कडे, सेंडर कडून रिसिव्हरकडे आपण डेटा जर सेंड करत असू आणि थर्ड पार्टी असेल ती आपल्या जो मेसेज आहे तो रीड करत असेल, मग तो जो डेटा आहे तो कॉन्फिडेन्शियल ठेवण्याचे काम आपण केलं पाहिजे. सपोज आपण तो डेटा पाठवत आहोत तो इन्क्रिप्ट करून पाठवला पाहिजे, जेणेकरून थर्ड पर्सनला आपण काय डेटा पाठवतोय त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते समजता कामा नये. ठीक आहे, कॉन्फिडेन्शियलिटी हा प्रिन्सिपल समजलाय. त्यानंतर आहे डेटा इंटिग्रिटी. इट मीन्स द डेटा मस्ट बी रीच द डेस्टिनेशन विदाउट एनी अल्टरेशन and that is exactly as was said. There must be no change during the transmission, neither be accidentally nor be maliciously. यामध्ये असं सांगितलेलं आहे की काही काही टायमिंगला असं होतं डेटा सेंडरकडून रिसिव्हरकडे पाठवला जातो, पण थर्ड पार्टी त्याच्यामध्ये तो जो डेटा आहे तो स्वतःकडे घेऊन त्यामध्ये काही काही एरर बिट्स ऍड करून नंतर तो डेटा रिसिव्हरकडे पाठवतो. पण मग ह्याच्यामुळे काय होतं, तो तुमचा जो डेटा आहे तो चेंज होतो, त्याचा जो मेन कंटेंट आहे तो रिसिव्हरला समजत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की डेटा इंटिग्रिटी इज अ मोडिफिकेशन इज द अटॅक ऑफ इंटिग्रिटी ऑफ द डेटा. डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय समजलाय की आपला जो डेटा आहे आपण जो सेंडरकडून रिसिव्हरकडे पाठवलेला आहे त्याच्यात मोडिफिकेशन करून पाठवलं की काय झालं की डेटा इंटिग्रिटी झाली, त्याच्यात इंटरप्ट आणला गेला, तो जो पर्टिक्युलर डेटा आहे त्याचे एरर बिट्स चेंज करून मेसेज जो आहे तो चेंज केला आहे. ठीक है. नेक्स्ट पॉइंट इज नॉन रिप्युटेशन. नॉन रिप्युटेशन मीन्स that a sender must not be able to delay the sending a message that it actually sent. Non-repudiation is an only the respect of the ownership of the message. The receiver must be proven that the content of the message are also same as the sender sent. यामध्ये असं सांगितलेलं आहे की जो सेंडर आणि रिसिव्हरला जो डेटा सेंड करतो मग त्यावेळी काय होतं की सेंडर सांगू शकत नाही की मी हा डेटा रिसिव्हरला सेंड केलाय नाही केलाय, आणि सेम ॲज रिसिव्हर पण नाही सांगू शकत की सेंडरने डेटा सेंड केलेला नाहीये, कारण सेंडरकडे त्याचा एक प्रूफ असणार की आम्ही डेटा सेंड केलेला आहे. ॲज वेल ॲज जर सेंडर बोलत असेल की मी डेटा सेंडच नाही केलाय तर रिसिव्हरकडे एक प्रूफ असणार आहे की सेंडरने आपल्याला डेटा सेंड केलेला आहे. म्हणजे ते काय झालं, नॉन रिप्युटेशन मध्ये काय होतं की जो डेटा आपल्या सेंडरला रिसिव्हरने सेंड केलेला आहे ते आपल्याकडे आलंच नाही असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा नॉन रिप्युटेशन ही कंडिशन क्रिएट होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज अवेलेबिलिटी. Availability guarantee that system, applications and the data are available to the users when they need them. The most common attack that impact the availability is denial of services, in which the attackers interrupt the access to the information system, devices and other network resources. Availability मध्ये काय सांगितलेलं आहे की आपला जो डेटा रिसोर्सेस आहे, जे काही ऍप्लिकेशन्स आहे ते यूज करण्यासाठी अवेलेबल आहे की नाही ते चेक करणं म्हणजे डेटा अवेलेबिलिटी. मग यामध्ये बघा आपण मागच्या अटॅक्समध्ये टाईप ऑफ अटॅक्समध्ये बघितले डिनाय ऑफ सर्व्हिसेस. या अटॅकनुसार काय केलं, या अटॅकमध्ये काय केलं जातं, सपोज ए आहे आपला सेंडर अँड बी आहे रिसिव्हर. मग या अटॅकमध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलर हा ऑथेंटिकेट युजर आहे ए, त्याच्याकडे पर्टिक्युलर एक रिसोर्सेस आहे, पर्टिक्युलर एक स्पेस दिलेली आहे त्याच्यासाठी, पण सी थ्रू काय केला जातो, हे त्याचे जे रिसोर्सेस आहेत ते नंबर ऑफ मेसेज टाकून ब्लॉक केलं जातं आणि त्याला जे ऍक्सेस कंट्रोल म्हणजे ऍक्सेस जो आहे तो अवेलेबल करून दिला जात नाही. मग अवेलेबिलिटी मध्ये काय केलं जातं की पहिल्यांदा चेक केलं जातं ए हा जो सेंडर आहे त्याच्याकडे पर्टिक्युलर स्पेस आहे की नाही त्या टायमिंगला, आणि त्यानंतरच जो डेटा आहे तो सेंड केला जातो. म्हणजे हे काय झालं, हा प्रिन्सिपल कुठला झाला, अवेलेबिलिटी, की चेक केलं जातं पर्टिक्युलर जो सेंडर आहे त्याच्याकडे आपण जो डेटा पाठवणार आहे तो अवेलेबल आहे की नाही ते. ठीक आहे.
Next point is security mechanism. Security mechanism are technical tools and techniques that are used to implement a security services. यामध्ये असं सांगितलेलं आहे सिक्युरिटी मेकॅनिझम म्हणजे काय, जे टूल्स अँड टेक्निक्स आहेत त्याच्या थ्रू आपण सिक्युरिटी मेंटेन करतो. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा सिक्युरिटी specific security mechanism. It's provide some of the OSI security services. आपण मागच्या लेक्चरला OSI आर्किटेक्चर बघितलं होतं. मग त्याच्या थ्रू ज्या सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले जातात ते आपल्याला पहिल्यांदा शिकायचे आहेत. पहिला आहे इनसिफरमेंट, द कन्व्हर्सेशन अँड रिकव्हरी ऑफ द डेटा डिपेंडेंट ऑन अल्गोरिदम अँड ऑल्सो ऑन अ इन्क्रिप्शन की. इनसिफरमेंट मध्ये काय केलं जातं, आपला जो पर्टिक्युलर जो डेटा आहे जो सेंडर रिसिव्हरला सेंड करतो तो डेटा इंट्रोडर म्हणजे थर्ड पार्टी त्याच्या थ्रू त्याच्याकडून हाईड केला जातो. जो मेन डेटा आहे तो हाईड केला जातो. मग त्याच्यासाठी नंबर ऑफ अल्गोरिदम्स ज्या कीज आहेत त्या यूज करून आपण जो डेटा आहे तो इंट्रोडरच्या नजरेपासून हाईड करतो. म्हणजे काय करतो, इनसिफरमेंट करतो. याच्यामध्ये वेगवेगळे अल्गोरिदम्स येतात. इन्क्रिप्शन डिस्क्रिप्शनच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण अप्लाय करून जो डेटा आहे आपला पर्टिक्युलर जो मेन डेटा आहे तो हाईड केला जातो. म्हणजे सेंडरने रिसिव्हरला जेव्हा डेटा सेंड करतो त्यावेळी जो थर्ड पार्टी असते इंट्रोडर असतो त्याला समजत नाही की ऍक्च्युअली डेटा कोणता पाठवलेला आहे. आणि जरी त्याला जो डेटा मिळाला तो इन्क्रिप्ट डेटा असल्यामुळे त्याने कितीही त्याच्यावरती डोकं लावलं तरी सुद्धा तो डेटा काय आहे तो त्याला अंडरस्टँडच होणार नाही. त्याच्या अंडरस्टँडिंगचा तो बाहेरचा डेटा असतो. त्याच्यामुळे इनसिफरमेंट मध्ये काय केलं जातो, जो डेटा आहे तो हाईड केला जातो. हे एक मेकॅनिझम आहे. त्यानंतर next mechanism is digital signature. Digital signature cryptography alternation of the data allows the receiver of the message and proven the source and the integrity of the message. डिजिटल सिग्नेचर मध्ये काय केलं जातं, इंटिग्रिटी म्हणजे आपला जो डेटा आहे तो वेल फॉर्म मध्ये पर्टिक्युलर जो डेटाचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्येच क्रिएट करून रिसिव्हरला तो त्याच फॉर्मॅटमध्ये पोहोचेल की नाही याच्यासाठी डिजिटल सिग्नेचर यूज केला जातं. डिजिटल सिग्नेचर मध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलर जे काही क्रिप्टोग्राफीचे अल्गोरिदम्स आहेत त्याच्या थ्रू तुमचा जो डेटा आहे तो अल्टर केला जातो आणि त्यानंतर तो रिसिव्हरकडे पाठवला जातो. याच्यामध्ये काय केलं जातं, सेंडरकडे पर्टिक्युलर की असते. ही जे आपण प्रायव्हेट की पब्लिक की ते पुढे जाऊन शिकणार, पुढे तुम्हाला आहे. आणि आपला जो डेटा आहे तो सेंडर काय करतो, आपली प्रायव्हेट की जी आहे ती अप्लाय करून डेटा सेंड करतो. आणि जो रिसिव्हर आहे तो काय करतो, ची जी पब्लिक की आहे, पब्लिक की असल्यामुळे ती सर्वांना अवेलेबल असते. अँड पण ती प्रायव्हेट की जी आहे ती पर्टिक्युलर एकालाच माहित असते. त्यामुळे ए काय करतो, आपली जी प्रायव्हेट की आहे ती अप्लाय करून त्याच्यानंतर तो डेटा तो रिसिव्हरकडे पाठवतो. रिसिव्हर काय करतो, ची पब्लिक की आहे ती यूज करून तो डेटा आहे तो डिक्रिप्ट करतो आणि तो डेटा आपल्याकडे घेतो. मग त्याच्यामुळे काय होतं की जो इंट्रोडर आहे त्याला समजत नाही की ऍक्च्युअली तो डेटा काय आहे आणि त्याची अंडरस्टँडिंगच्या बाहेरचा जो डेटा असल्यामुळे तो काय करतो, आपला जो हॅक कुठल्याही प्रकारे आपले जो मेसेज आहे तो हॅक किंवा कुठलाही मिसयूज त्या डेटाचा तो करू शकत नाही. त्यानंतर थर्ड मेकॅनिझम आहे ऍक्सेस कंट्रोल. ऍक्सेस कंट्रोल आपण मगाशी शिकल्याप्रमाणे हु शुड बी एबल टू ऍक्सेस द व्हॉट रिसोर्सेस. याच्यामध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलर जे काही ऑथेंटिकेट पर्सन आहे त्याला पर्टिक्युलर ऍक्सेस दिला जातो. सपोज आपलं एक ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटर आहे अँड नॉर्मल युजर आहे. मग याच्यामध्ये बघा, ऍडमिनिस्ट्रेटरला जास्त सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले असतात ऍज कम्पेअर टू नॉर्मल युजर. नॉर्मल युजर काय, हा नॉर्मल पर्सन आहे, त्याला जास्त सर्व्हिसेस दिलं तर काय होईल की आपला जो कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तो हॅक केला जाईल. आणि ऍडमिनिस्ट्रेटर हा काय, मेन माणूस असल्यामुळे त्याच्याकडे काय असतं, ते सर्व्हिसेसची नंबर ऑफ सर्व्हिसेस ऍज कम्पेअर टू नॉर्मल पर्सन त्याच्याकडे जास्त असतात. त्याच्यामुळे काय आलं की आपला जो डेटा आहे पर्टिक्युलर जो इम्पॉर्टंट जो डेटा आहे तो सिक्युअर राहतो. त्याच्या अशा प्रकारे ऍक्सेस कंट्रोल हे मेकॅनिझम यूज केलं जातं. त्यानंतर फोर्थ इज
डेटा इंटिग्रिटी यूज टू मेंटेन द ओरिजिनॅलिटी ऑफ द डेटा. डेटा इंटिग्रिटी थ्रू काय केलं जातं, आपण जो डेटा सेंडरला रिसिव्हरला जो पाठवणार आहे त्याच्यामध्ये इंट्रोडरने कुठलेही मिसयूज किंवा एरर बिट्स ऍड करता कामा नये ह्याची प्रिकॉशन डेटा इंटिग्रिटीमध्ये घेतली जाते आणि त्याच्या थ्रू तुमचा जो डेटा आहे तो सेंडर थ्रू रिसिव्हरकडे पाठवला जातो. त्याच्याने काय होतं की आपला जो डेटा आहे तो ओरिजिनल म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये आपण पाठवला आहे तो त्याच फॉर्मॅटमध्ये मेंटेन राहण्यासाठी उपयोगी येतो. ठीक आहे, हे 5 मेकॅनिझम्स आहेत. सो ह्या पॉईंट्समध्ये आता शिकवलेल्या पॉईंट्समध्ये जर तुम्हाला कुठलेही पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता. Thank you.